पहिल्यांदा भाजपचा झेंडा फडकवला. अनेक तर्क लावले जात होते तरी मात्र भाजपचा या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडला गेला. काय पहिली प्रतिक्रिया? आनंद होतोय. परभणीतील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला होता आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून आमच्या लताताई वाकळे यांना या ठिकाणी संधी मिळाली. शिंदे गट नाराज आहेत, पाठीत खंजीर खुपसला म्हणतायत भाजपने. आम्ही महायुतीतच सत्ता स्थापन केलेली आहे, कारण की कालच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा सांगितलं सर्वात जास्ती संख्याबळ भाजपचा असल्यामुळे अध्यक्षपद भाजपकडे, नंतर नंबर 2चा पक्ष जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी असल्यामुळे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि नंबर 3चा पक्ष शिवसेना असल्यामुळे एक सभापतीपद त्यांना देणार, अशा पद्धतीची महायुतीची सत्ता आम्ही इथे स्थापन करणार असा निर्णय झाला होता. परंतु त्यांची नाराजी काय आहे तर मी त्यांना भेटल्यानंतर सांगतो. दीदी, सत्ता सभापती वाटपांचं गणित कसं ठरलेलं आहे? भाजपकडे किती सभापती नंतर ठरेल, कारण आणखी 8-15 दिवसाचा वेळ असतो त्यासाठी. ते नंतर अनेक वर्षापासून प्रशासक होतं, आता काय प्रायोरिटीज असणार? कामे पहिल्यांदा भाजपच्या हाती सत्ता आली जिल्हा परिषदची. बघा, दर्जेदार शिक्षण, आरोग्याच्या सुविधा आणि गावाच्या सगळ्याच सुविधा ह्या चांगल्या पद्धतीने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं हे आमची प्राथमिकता असेल. शिवसेना मोठ्या प्रमाणात नाराज झाली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरोप केला की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला थोपवण्यासाठी भाजपचे सर्व नेते जे आहेत ते प्रयत्न करतात असा आरोप करतात. आणि मी काय पत्रकार परिषदेची झाली मी काय बघितलेली नाही, तुमच्याच कळतंय. परंतु ते आम्ही सगळे सोबत होतो आणि कशामुळे ते नाराज झाले मी बघतो. त्यांचं म्हणणं असं की अध्यक्षपद आम्हाला मिळणार होतं आणि आमची सत्ता येऊ नये म्हणून भाजपने हे सगळं राजकारण. बघा, परभणी जिल्ह्यातील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे. 54पैकी 24 जागा ह्या भाजपच्या आलेल्या आहेत. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि नेतृत्वाने एकत्रित बसून ठरवलं की जिल्हा परिषद मध्ये महायुतीचं सरकार स्थापन करायचं. त्यामुळे असा धोका वगैरे काही दिलेला नाही. त्यावेळेस काय काय कारणं झाली या सगळ्याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे, त्यामुळे त्यावेळेस काही मी इथे बोलू इच्छितो. ठीक आहे, धन्यवाद.